माझ्या बाबतीत असं घडलंय, लालबागच्या राजाच्या बाबतीत घडलंय. मी पंढरपूरला जाऊन आली आहे आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती ही वेगळ्या ह्याच्यात आहे आणि रुक्माईची मूर्ती वेगळ्या ह्याच्यात आहे. मला कायम असं वाटतं की आपण ना प्रत्येक टप्प्यावर तो एक दिलासा, ती ऊब शोधत असतो आणि ती आपल्याला त्या देवामध्ये मिळते. आणि त्यामुळे कुठल्याही देवासमोर की तुम्ही नुसतं राम असं म्हटलं तरी तुम्हाला फक्त शांतच वाटतं. तर ध्वनी, चित्र, रूप या सगळ्याचं एकत्रितकरण म्हणजे एखादी मूर्ती असते असं की त्याचा विठ्ठल असं म्हटल्यानंतर त्यातही नाद आहे. जे काहीतरी खेळ खेळून झाला की तो मला विचारतो, बाबा आता आपण काय करायचं किंवा हे असं काय आहे, मग आता आपण कुठे जायचं, किंवा आत्ता गाडी झोपली असेल का. तर म्हणजे त्यांना मला कायम असं वाटतं की आपण ना लहान असतो त्यावेळेला आपण सगळ्यात खरे असतो, कारण आपल्याला खूपशा गोष्टी माहीत नसतात. माहीत होत जाण्यामध्ये फार अडचणी आहेत असं मला वाटतं. की एकदा मी काय केलं होतं की एक पोतभर म्हणजे ट्रॅक्टर मधून त्यांची पोतभर वैरण गाई गुरांना घालायचा चारा आणून ठेवला होता आणि मी अजिबात आवाज न करता शांतपणे, कुठलाही दंगा नाही, एक 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 पोतं उघडून मी आपली ती वैरण त्या म्हशींना घालत होतो आणि म्हशी खात होत्या. मी घालत होतो त्या म्हशीच, त्यामुळे त्या खातच राहतात. आपण जितकं वैरण त्यांना घालू त्या रवंथ करत राहतात. तर एक तास 2 तासांनी ते सगळे माझ्या घरातलेही आणि ते शोधायला आले की अरे हा खेळतोय पण याचा काहीच आवाज येत नाही कुठे. तर मग त्यांच्या लक्षात आलं की 2 पोती वैरण घालून मी त्या मशीनला घातली होती. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले पुण्यातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आणि निमित्त इतकं छान आहे की इंद्रायणी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते कलर्स मराठीवर आणि त्या निमित्ताने त्या मालिकेतले 2 कलाकार माझ्यासोबत आहेत, स्वानंद आणि स्वाती. कसे आहात दोघ जण? मस्त मस्त मस्त. मी पण मस्त आहे. बरं, कसं वाटतंय? आपण छान अशा आध्यात्मिक वातावरणात आहोत, छान इथे भजन झालं, टाळ मृदुंग असे वाजले, फुगड्या खेळल्या गेल्या. कसं वाटलं तुम्हा दोघांना? फारच छान होतं, कारण की आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं की अशा ठिकाणी असेल. आम्हाला वाटलं एक हॉल असेल आणि मग तिथे सगळा मीडिया येईल, सगळे येतील, पण आमच्यासाठी पण ते सरप्राईज होतं की आम्ही इथे करणार आहोत मालिकेचं प्रमोशन. सो खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय, मजा येते. बरं, योग यावा लागतो असं म्हणतात आणि काय म्हणजे आम्ही का आलो असतो या मंदिरात, काही शक्यताच नव्हती, पण इंद्रायणी मालिकेचं निमित्त झालं, तुम्ही पण त्या मालिकेत आहात आणि मग आपल्या भेटण्याचा योग या मंदिरात कदाचित होता आणि म्हणून आपण भेटलो. तसं तुमच्या आयुष्यात असं आहे का की एखाद्या मंदिराकडनं बोलावणं यावं, एखाद्या देवस्थानाकडनं आणि मला जायचंय, अशी खूप इच्छा आहे प्रबळ की मला या ठिकाणी जायची इच्छा आहे, असं आहे? हो, माझ्या बाबतीत असं घडलंय, लालबागच्या राजाच्या बाबतीत घडलंय. मी ऍक्च्युली आहे पुण्याचा, तर मी कायम लालबागचा राजा टीव्हीवरच बघितलाय, कधीच गेलेलो नाही. तर मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी, बहुतेक 2 वर्षापूर्वी गणपतीमध्ये आमचे असेच स्वामींचं शूट चालू होतं आणि सगळीकडे आम्ही इव्हेंटसाठी आणि काही काही कार्यक्रमांसाठी हिंडत होतो. तर एकदा सेटवर 2-3 जण आम्हाला भेटायला आली गणपतीच्या दरम्यान आणि ती म्हणाली की तुम्ही या ना लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर मला आणि अक्षयला असं झालं, अरे हो आपण गेलं पाहिजे. आम्ही दोघांनी पाहिलेलं नव्हतं म्हणजे प्रत्यक्ष जाऊन लालबागचा राजा. आणि मग ते सगळं ठरलं, त्यांना फोन, आणि ते अगदी म्हणजे मंडळाचे तिथले प्रमुख कार्यकर्तेच होते त्यांचे, आणि त्यांनी आम्हाला त्या दिवशी घरी जेवायला बोलवलं त्यांच्या त्या चाळीमध्ये. आणि मी, अक्षय आणि आमचे आणखीन एक 2-3 जण, अक्षता होती, असे आम्ही सगळेजण गेलो त्यांच्या घरी. आधी जेवलो आणि आम्ही ज्या दिवशी गेलो होतो ना, शनिवारची रात्र होती. ऑलमोस्ट 8-10 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, लोक, प्रचंड गर्दी. तर मला असं वाटलं की अरे आता खूप वेळ आपल्याला बहुतेक थांबावं लागणार. आणि आम्ही त्यांच्या घरी जेवलो आणि ते दादा म्हणाले हा आता चला आपण दर्शनाला जाऊ. तर मला काही कळेना, म्हटलं आता आपण कसं करणार आहोत एवढी गर्दी आणि. तर त्यांनी आम्हाला असं चालत 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 नेलं आणि जसं आपण इथून आता तिथपर्यंत चालत जाऊ तसे आम्ही असे कुठून कुठून चालत गेलो आणि थेट राजाच्या मूर्तीसमोर उभं राहिलो. आणि मी 1-2 मिनिटं असा ते सगळं पाहून असं स्टन झालो की बापरे, आणि तो काय दिसतो, काय त्याचे ते डोळे, त्याचा तो आशीर्वादाचा हात आणि हे. तर मला असं वाटतं ती माझी इच्छा खूप ती अशी पूर्ण झाली की
मला बघायचाच होता. मला असं एवढं कधी वाटत नाही कुठे हे बघायचंच आहे, पण मला ते बघायचा होता लालबागचा राजा. तर ते माझं झालं पूर्ण. आणि म्हणजे असं झालं की त्याच्यासाठी काहीच कष्ट मला नाही करावे लागले. कसलं भारी. हो, हो. बरं, आता जेव्हा मी मगाशी विठ्ठल रखुमाईला पाहिलं ना, तेव्हा किंवा एरवी जेव्हा पाहते तेव्हा काही ना काहीतरी डोक्यात विचार येतात. आपण वाचतो ऐकतो त्यामुळे की मी कुठेतरी वाचलं होतं, कुठे ते मलाही आठवत नाही, की ती रुसली तरी मागे उभी असते रखुमाई, म्हणजे रखुमाई शेवटपर्यंत साथ देते. म्हणजे ती तिच्यामध्ये सोबत देण्याची जी पॅशन आहे की काही झालं तरी ती कमिटमेंट नाही मोडत आणि ती रुसली तरी पण ती तुझ्या पाठीशी तशीच उभी राहणार आहे. तर मला हे पटकन आठवतं, हा संदर्भ कुठेतरी असा आठवतो किंवा मी लहानपणी पण पाहिलं होतं तेव्हा. तुम्हाला असं काही वाचलेलं ऐकलेलं असं मूर्ती पाहिल्यानंतर आठवतं विठ्ठल रखुमाईची? कारण आता पण त्याच मंदिरात आहोत त्यामुळे, किंवा एखादा श्लोक अभंग मगाशी खूप छान म्हणाला. नक्कीच. मी पंढरपूरला जाऊन आली आहे आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती ही वेगळ्या ह्याच्यात आहे आणि रुक्माईची मूर्ती वेगळ्या ह्याच्यात आहे. तर तिथे गेल्यावर आधी विठुरायाला पाहिल्यावर असं दुःख होतं 2 मिनिटं की अरे रुक्मिणी का नाहीये. पण मग नंतर ती त्यांच्या मंदिराच्या बरोबर शेजारीच तिचं मंदिर आहे आणि तिथे ती आहे. पण ती तिथे काय म्हणूयात आपण, ती तिथे आहे ग. म्हणजे तो एक सपोर्ट, ती एक वाईब आहे की ती शेवटी पाठीशीच आहे त्यांच्या, की काही किती रागवली काहीही झालं तरी सुद्धा ती पाठीशीच आहे त्यांच्या. तर ती वाईब कुठेतरी त्या मंदिरात खूप जास्त आहे पंढरपूरच्या. मगाशी तू सुद्धा खूप छान म्हटलंस, तर मला वाटतं की तू सुद्धा. मला ते कायमच असं वाटतं की म्हणजे आपण देवाला मूर्तिरूप का दिलं असावं, कशासाठी दिलं असावं. तर मला असं वाटतं की ते आपल्याला म्हणजे जर तो म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की आता हे आपण एवढी सगळी त्याची म्हणजे गणपती आहे, मारुती आहे, राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, देवी आहे. आता देव्यांमध्ये सुद्धा किती वेगवेगळी रूप आहेत. तुळजाभवानी वेगळी आहे, अंबाबाई वेगळी आहे, वणीची देवी वेगळी आहे, कालिका माता वेगळी. तर मला असं वाटतं की आपल्या मनातल्या भावना आपण त्या ह्याच्यात बघतो आणि तसं ते वर्णन देवाचं आपण करतो. तर मला कायम असं वाटतं की आपण ना प्रत्येक टप्प्यावर तो एक दिलासा, ती ऊब शोधत असतो आणि ती आपल्याला त्या देवामध्ये मिळते. आणि त्यामुळे कुठल्याही देवासमोर की तुम्ही नुसतं राम असं म्हटलं तरी तुम्हाला फक्त शांतच वाटतं, फक्त शांतच वाटत. की राम म्हटल्यानंतर अरे का अशांत वाटते असं म्हणणार माणूस आपल्याला मिळणार नाही. तर ध्वनी, चित्र, रूप या सगळ्याचं एकत्रितकरण म्हणजे एखादी मूर्ती असते असं म्हणतात की त्याचा विठ्ठल असं म्हटल्यानंतर त्यातही नाद आहे. म्हणजे तुला हे माहितीये की नाही, मी तुला सांगतो की ज्यांना हार्ट अटॅक येतो किंवा एन्जिओप्लास्टी होते ना, तर त्यांना आता व्यायाम म्हणून, एक्सरसाइज म्हणून 101 वेळा विठ्ठल 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 म्हणा डॉक्टर सांगतात. तर म्हणजे त्या नावामध्ये आणि त्याच्या उच्चारणामध्ये आणि त्या स्पंदनामध्ये सुद्धा काहीतरी आहे. तर मला असं वाटतं खरंच ते आहेच. म्हणजे त्या मूर्तीचं महात्म्यच आहे की विठ्ठलासमोर उभं राहिल्यावर आपल्याला काहीतरी एक वेगळं वाटतं. एखाद्या शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं शांत वाटतं. तर असं वाटतं की हे फार सगळं डोकं लावून हे स्ट्रक्चर केलंय, यामागे काहीतरी सायन्स आहे, विचार आहे असं मला वाटतं. आणि इंदूच्या पण प्रत्येक प्रश्नामागे काहीतरी आहे की तिला काहीतरी जाणून घ्यायची जिज्ञासू वृत्ती आहे. खूप वेगळे प्रश्न असतात तिचे आणि त्यातनं त्याची उत्तरं, मला वाटतं की बहुधा तुझ्याकडे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात, तुला जमतात. आणि लहान मुलांना खूप वेगळे वेगळे प्रश्न पडतात अरे, आणि आपण अवाक होऊन जातो की याचं उत्तर काय द्यावं. म्हणजे देवाघरी जातात, देवाघरी जातात म्हणजे नक्की कुठे जातात, काय त्यांच्या प्रश्नांना काय म्हणावं माहित नाही. तुझ्या घरी एक लहान मुलं आहे, तुला ते विचारतं का असे प्रश्न किंवा तशी वेळ आली आहे? नाही, अजून तरी तो फक्त दंगा करण्याच्या झोन मध्ये आहे. म्हणजे तो अजून आता 2.5 वर्षाचा तो होईल, पण सतत तो काही ना काहीतरी म्हणजे काहीतरी खेळ खेळून झाला की तो मला विचारतो, बाबा आता आपण काय करायचं किंवा हे असं काय आहे, मग आता आपण कुठे जायचं, किंवा आत्ता गाडी झोपली असेल का. तर म्हणजे त्यांना मला कायम असं वाटतं की आपण ना लहान असतो त्यावेळेला आपण सगळ्यात खरे असतो, कारण आपल्याला खूपशा गोष्टी माहीत नसतात. माहीत होत जाण्यामध्ये फार अडचणी आहेत असं मला वाटतं की
कारण आपल्याला माहित होतं की नाही कुणाच ठाऊक, आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहित झालं ते निम्मा अर्धच कळतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळलंय काहीतरी. तर त्यामुळे आपण जुने होत जातो किंवा आपण तेवढे निरागस राहत नाही. लहान मुलांचं तसं नसतं, त्यांचे प्रश्न थेट असतात असं वाटतं आणि ते मला. खरे असतात त्यामुळे अडचणी आपल्याला येतात असं हो. वाटतं मला. बरं, आता तुम्हा दोघांनाही जाता जाता विचारायला आवडेल की आम्ही आमच्या किंवा किंबहुना तुम्हा दोघांच्या, माझ्या किंवा प्रेक्षकांच्या लहानपणीचे बरेचसे असे काय म्हणतो आपण इन्सिडेंट्स असणारे जे आम्हाला नॉस्टॅल्जिक करणारे, जे आम्ही मालिकेमध्ये पाहणार आहोत, जे दिसतायत आम्हाला टायटल सॉन्ग मध्ये दिसतात, प्रोमो मध्ये दिसतायत, ते झोक्यावर खेळणं असू दे किंवा झाडावर चढवणं असू दे, विमान उडवणं असू दे कागदाचं, हे सगळं आम्ही पाहणार आहोत. पण तुमच्या लहानपणीचा एखादा अल्टिमेट किस्सा आहे का जो तुम्हाला जाता जाता सांगायला आवडेल आणि तो किती वेळा सांगितला तरी नाही जुना होत, की हा आहेच आमच्या घरी सुद्धा हाच रिपीट करून तू अशीच करायचीस किंवा तू असाच होताच लहान असताना? माझे मला अनेकदा सांगायची की म्हणजे आजही मला ते खरंच वाटतं स्वतःचा विचार केल्यानंतर, की आई म्हणायची की मला कोणीही उचलून घेतलं की मी खूप बोंब मारायचं, म्हणजे मी खूप रडायचंय, मला ती सोडून कोणीही उचलून घेतलेलं आवडायचं नाही. आणि त्यानंतर मी जेव्हा मोठी झाले तेव्हाही असंच व्हायचं की मला माझ्या घरातले सोडून बाकी कोणीही जास्त बोललेलं, कोणी असं केलेलं वगैरे मला ते अजिबात आवडायचं नाही. मी खूप भोकाड पसरवायचे. तर आई मला ते आजही ऐकवते की तू अशीच होतीस आणि आजही मी खूप इंट्रोवर्ड आहे, त्यामुळे ती अशी की तू म्हणजे ते तेव्हाच दिसलं होतं मला की तू तशीच आहेस. सो हा किस्सा माझ्या घरी खूपदा बोलला जातो माझ्याबद्दल. वा. सो आनंदाच्या इथे काय? लहानपणी म्हणजे मला आजही मला गोठा फार आवडतो. हो, हो, म्हणजे मला गाईचं आणि म्हशीचं पिल्लू आणि ते सगळं मला फार आवडतं. तर लहानपणी मी सांगलीला आमचं घर होतं, माझे आजी आजोबा राहायचे तिथे. तर आमच्या वाडा होता आमचा जुना, तर त्या वाड्याची शेजारी एक खूप मोठा गोठा होता. हा, तर त्या गोठ्यामध्ये मी कायम असायचो त्या दादांकडे. आणि एकदा मी काय केलं होतं की एक पोतभर म्हणजे ट्रॅक्टर मधून त्यांची पोतभर वैरण गाई गुरांना घालायचा चारा आणून ठेवला होता. आणि मी अजिबात आवाज न करता शांतपणे, कुठलाही दंगा नाही, एक 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 पोतं उघडून मी आपली ती वैरण त्या म्हशींना घालत होतो आणि म्हशी खात होत्या. मी घालत बरं त्या म्हशीच त्यामुळे त्या खातच राहतात. आपण जितकं वैरण त्यांना घालू त्या रवंथ करत राहतात. तर एक तास 2 तासांनी ते सगळे माझ्या घरातलेही आणि ते शोधायला आले की अरे हा खेळतोय पण याचा काहीच आवाज येत नाही कुठे. तर मग त्यांच्या लक्षात आलं की 2 पोती वैरण घालून मी त्या मशीनला घातली होती आणि ते संपली होती. तर हा किस्सा अजूनही आमच्या घरी म्हणजे आठवला जातो की अख्खी 2 पोती आणि संपवली. कसलं भारी. अशा खूप खोड्या आम्ही या मालिकेमधनं पाहणार आहोत. थँक्यू सो मच की आजकाल टेम्पोलिन पार्क आणि व्हिडिओ गेम्सच्या जगामध्ये तुम्ही ते लहानपणीचे मातीतले खेळ दाखवताय आणि त्यामुळे किंबहुना आत्ताची नवीन पिढी आहे त्यांना वाटेल की यार ह्यात पण काहीतरी इंटरेस्टिंग आणि ह्यात जास्त मजा आहे आणि ते पुन्हा वळतील त्याकडे. आणि जी मोठी माणसं आहेत, जी पालक आहेत, त्यांना कळेल की मुलांच्या प्रश्नांना टाळायचं नसतं, त्याला समर्पक उत्तर देण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न करायचा असतो. खूप छान वाटतंय आणि त्यात अध्यात्माची एक जोड आहे. खूप छान आहे सगळं आणि मला वाटतं की यासाठी आम्ही जितके एक्सायटेड आहोत, प्रेक्षक आहे तितकेच तुम्ही सुद्धा असाल. जाता जाता तुम्ही आवाहन करावं की त्यांनी ही मालिका पाहावी. 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर इंद्रायणी ही नवीन मालिका तुमच्या भेटीला येते आणि नक्की पहा मालिकेवर आणि आमच्या लहानग्या इंद्रायणीवर भरभरून प्रेम करा. नक्की पहा, चुकवू नका. इंद्रायणी फक्त कलर्स मराठीवर. मम थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा.